आणि हा फार उद्धव ठाकरे साहेबाशी एकनिष्ठ आहे असं नाही, ह्याची दुसरीकडे डाळ शिजत नाही, ह्याला सगळी ओळखून आहेत म्हणून ती उबाटा बरोबर आहे. समजा ते एकनिष्ठ असण्याचा विषय नाही. एकनिष्ठ म्हणजे काय, त्यांनी काँग्रेसमध्ये होतेच ना, पण कुठून मटका लागतंय, कुठून निवडून येतंय की लगेच तिकडं शिरला आले, लगेच शिवसेनेत की झाले आमदार. त्यांच्या ताब्यात सत्ता आली, ती समजा नगरचा पालकमंत्री होता, त्या पालकमंत्र्यासहित हिस्सा ठरवून टक्केवारी घेतली. ही अशा माणसाला, भ्रष्ट माणसाला पुन्हा खासदार म्हणून निवडून देणं हे या मतदारसंघातल्या माणसाची मोठी चूक होईल. धाराशिव लोकसभा मतदारसंघामध्ये 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि 5 मेला प्रचार थांबणार आहे. ही धाराशिव मतदारसंघातली एकंदरीत जर परिस्थिती आत्ता पाहिली तर महाविकास आघाडीचे उमेदवार असतील किंवा महायुतीचे उमेदवार असतील, हे यांचे कार्यकर्ते, यांचे नेते, पदाधिकारी हे सगळ्या आता फक्त प्रचाराच्या धावपळीत आहेत. मात्र या पुढं ज्यावेळी प्रचार थांबल, ज्यावेळी मतदान होईल आणि 4 तारखेला ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी धाराशिव मतदारसंघाचा खासदार कोण होणार ही एक प्रश्न अनुत्तरित आहे. आणि आत्ता त्याच पार्श्वभूमीवर माझ्याबरोबर बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बापू पाटील आहेत. बापू, काय म्हणते तुमच्या उमेदवाराचा प्रचार? प्रचार जोरात चालू आहे आणि उमेदवार उशिरा जाहीर झाला तरीही प्रचारात आघाडी घेतलेली आहे. संपूर्ण मतदारसंघात त्या भागातील प्रमुख मंडळी, संबंधित भागातील आमदार मंडळी आणि आपल्या तालुक्यात जरी आमदार नसला तरी आम्ही सर्व लोक जास्तीत जास्त वेळ देऊन प्रचार यंत्रणा राबवित आहोत आणि सभा संमेलनाच्या माध्यमातून प्रचार चालू आहे. तुमचे जे उमेदवार आहेत महायुतीचे अर्चनाताई पाटील, हे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत आणि राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्ये आहेत आणि ते आता घड्याळावरती तुमच्या राष्ट्रवादीमधून निवडणूक लढवत आहेत. तर हे काही नाराजी होती, ही नाराजी सगळी मिटली का आता? नाराजीचा वगैरे काही संबंध नाही. आता प्रचार 9 दिवस राहिला आहे फक्त आणि आता पुढचे जे तुमच्या अपोजिटचे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ओमराजे निंबाळकर, हे पाटील कुटुंबावरती वारंवार आरोप करतात की जिल्ह्याचा विकास झाला नाही, तेरणा कारखाना बुडवला. काय वाटतं याबद्दल? नाही, जिल्ह्याचा विकास झाला का नाही झाला यांनी 2 वेळेस म्हणजे स्वतः एकदा आमदार झाले, पुन्हा खासदार झाले आणि यांनी जर काही विधायक काम उभा केलं असलं तर समोरच्या पाटील घराण्यावर टीका करावी. समोरच्या पाटील घराण्याने इरिगेशनच्या बाबतीमध्ये मोठं काम करून वेगवेगळ्या नदीवरचं पाणी आणून काय धरणाचं पाणी शेतकऱ्याला उपलब्ध करून देऊन इथं पाण्याची उपलब्धता वाढवली. त्यामुळं शेतीचं उत्पन्न, ऊसाचं उत्पन्न वाढलं, त्यामुळं कारखाने वाढले आणि शेतकऱ्यामध्ये समृद्धी निर्माण झाली. तसेच त्यांनी 29 वर्ष तेरणा कारखाना चांगला चालविला. परंतु ह्या समोरच्या ओमराजेंना 5 वर्षसुद्धा लोकांनी ताब्यात दिला तरी त्यांच्यासारखा कारखाना चालवता आला नाही आणि उलट कारखान्याचं वाटोळं केलं. PF भरला नाही, कामगाराची पगार दिली नाही, शेतकऱ्याची बिलं दिली नाही, कारखाना बंद पडला. 8 वर्ष कारखाना बंद राहिला आणि कारखाना भाडेपट्ट्यानं द्यावा लागला. यांनी तरी काय म्हणजे केलं? यांनी तरी कुठं कारखान्याचा शेतकऱ्यांनी विश्वास टाकून कारखाना चांगला चालविला? त्याच्यामुळं की पाटील कुटुंबावर टीका करण्यापेक्षा यांनी स्वतः काय कर्तव्य केलं आणि लोकांच्या विश्वासास पात्र राहिला हे दाखवून द्यावं आणि मग मत मागावं. 5 वर्ष जी गेली पाठीमागची खासदार ओमराजे निंबाळकरांची, या 5 वर्षात ओमराजे निंबाळकरांचं काय समाधानकारक काम आहे असं वाटतं तुम्हाला? काय ओमदादा जे बोलतात की मी
टामी दिली, कुठं जॅक दिला. आता समजा आपल्या मित्राची एखादी गाडी तिथं पंक्चर काढीत थांबलेली असली, आपण विचारतो का काढायचं साहित्य आहे का, किंवा आपल्या शेताकडं नाही कुठं दुसऱ्याच्या बी शेतात जर एखादा माणूस म्हणला किती लाईनमन फोन उचलला गेलाय, त्याला सांगता का जरा आमच्या इकडचं 2 दिवस जरा लाईट नाही, आपण सांगतो फ्यूज टाकायला. ही सर्वसामान्य म्हणजे राजकारण करणाऱ्या माणसाची ही सगळ्याचीच कामं आहेत. हे त्याने करतात, हे खासदाराची कामं नाही, हे राजकारणातल्या सर्वच माणसाला करावं लागतंय. मग जेडपी असो, ग्रामपंचायत असो, अगर कुठलाही पदाधिकारी असो. आणि खासदार म्हणून जे काम त्यांनी उभं केलं की 5 वर्षात त्यांनी केंद्राकडून 10,000 कोटीचा निधी आणला, 5,000 कोटीचा निधी आणला, एखादा प्रकल्प उभा केला, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 1000 मुलांना रोजगार दिला, असा एकही प्रकल्प आणला नाही. आणि फक्त राणादादावर टीका करणं, राणादादाच्या कामावर टीका करणं. समजा ते म्हणतात की राणादादांनी हॉस्पिटलच्या मार्फत मोफत सेवा लोकांची रुग्णाची केली नाही आणि गव्हर्नमेंटचे 18 कोटी लुटले. परंतु महात्मा फुलेच्या योजनेमधून जर 1000 लोकांमधून 100 लोकांना ट्रीटमेंटची रक्कम रिकवर होत असेल तर महाराष्ट्रातले सगळेच दवाखाने ती रक्कम रिकवर करतात. त्याला गव्हर्नमेंटचे पैसे लुटले असं म्हणत नाहीत. 100 लोकांचे रिकवर झाले तरी 900 लोकांना फुकट उपचार झालेले असतात. तसं राणादादांनी समजा एका वर्षात 10,000 लोकांना मोफत उपचार केले आणि त्यापैकी 1,000 लोकांचं महात्मा फुलेमधून त्या उपचाराला झालेल्या 15 कोटीच्या खर्चामधून 2 कोटी जर रिकवर झाले तर याचा अर्थ 2 कोटीला गव्हर्नमेंटला बुडविलं असा होत नाही. 1,000 लोकांची रिकव्हरी झाली पण 9,000 लोकांना मोफत उपचार दिले, त्याचं काय? आणि तसं तुम्ही मोठं हॉस्पिटल काढा आणि राणा पाटलांना 9,000 लोकांना दिलं तर तुम्ही 10,000 लोकांना मोफत उपचार द्या आणि मग मत मागा की राणा पाटलांना 9,000ला दिलं तरी मी 10,000 लोकांना मोफत उपचार केला. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही बोला की स्वतः काय कार्य करायचं नाही. आणि ज्यांनी स्वतः हॉस्पिटलमध्ये लोकांना मोफत नेतात, रुग्णाला मोफत आणून सोडतात, 3 टाईम जेवण देतात आणि त्याचं ऑपरेशन करून दुरुस्त करून परत पाठवतात आणि 900 पैकी फक्त 100 लोकांचं रिकवर होत असतं, 800 लोक जर आनंदानं तिथून येत असतील तर गावोगाव सभा घेताना सुद्धा मला लोक भेटले की बापू आम्ही मोफत उपचार घेऊन आलो बरं का, आणि खरंच दादाने आम्हाला मोफत उपचार देऊन बरं केलं. आणि हा माणूस जे असं काम करते त्या माणसावर टीका करून मतं मागण्यापेक्षा त्यांच्यापेक्षा मोठं हॉस्पिटल बांधून मोफत उपचार करावे आणि मग मत मागावं. एकनिष्ठ मी आहे असं खासदार वारंवार सांगतात. नाही, एकनिष्ठ असण्याचा विषय नाही. एकनिष्ठ म्हणजे काय, त्यांनी काँग्रेसमध्ये होतेच ना, पण कुठून मटका लागतंय, कुठून निवडून येतंय की लगेच तिकडं शिरला आले लगे शिवसेनेत की झाले आमदार. म्हणजे असं नाही की एकाच पक्षात त्यांचे आयुष्य स्वतः काँग्रेसमधून तिकडं आले, प्रसंगानुसार लोकांच्या डिमांडनुसार किंवा पुढं आपल्याला यश कसं मिळेल त्यानुसार माणूस निर्णय घेतो. तसं राणादादांनी की आता यापुढं भाजपलाच भविष्य चांगलं आहे आणि म्हणून आप्तस्वकीय जरी राष्ट्रवादीत असले तरीसुद्धा मतदारसंघाच्या हितासाठी आणि देशाच्या राजकारणाची दिशा ओळखून भाजपत प्रवेश केला. म्हणजे दादा एकनिष्ठ नाहीत आणि हा फार उद्धव ठाकरे साहेब अशी एकनिष्ठ आहे असं नाही. ह्याची दुसरीकडे डाळ शिजत नाही, ह्याला सगळी ओळखून आहेत म्हणून ती उबाटा बरोबर आहे काय. परंतु दादा जिथं जातील तिथं त्यांचे कर्तृत्व सिद्ध करतात आणि तिथून निधी खेचून आणतात. फॉर एक्झाम्पल 450 कोटी रुपये तुळजापूर रेल्वेसाठी आणले, कडगावसाठी त्यांनी की कोट्यवधी रुपयाचा निधी उभा केला, 1100 एकर जमीन अक्वायर केली. अशी विधायक कामं जे दादा करतात काय हे एकही विधायक काम ह्या ओमराजेंनी केलं नाही. आणि त्यामुळं दादावर किंवा पाटील कुटुंबियावर कसलीही टीका करण्याचा आणि ह्याला अधिकार नाही. अर्चनाताई पाटील सुद्धा जेव्हा निवडणूक कंटेस्ट केली, मग ती केशगावची असू द्या, तेरची असू द्या,
त्यांनी मोठा विजय संपादन केलेला आहे. आणि मग जिल्हा परिषदमध्ये उपाध्यक्ष असताना सुद्धा ज्या ज्या गावात निधी दिला त्या त्या गावामध्ये निधी देताना अगदी प्लेन मनानं कसलीही टक्केवारी न घेता काय हा निधी पोच करून त्या त्या गावाला म्हणजे त्यांनी विकास केलेला आहे. तसं ह्यांनी ज्यावेळेस ह्यांच्या ताब्यात सत्ता आली ती समजा नगरचा पालकमंत्री होता, त्या पालकमंत्र्यासहित हिस्सा ठरवून टक्केवारी घेतली. ही अशा माणसाला, भ्रष्ट माणसाला पुन्हा खासदार म्हणून निवडून देणं हे या मतदारसंघातल्या माणसाची मोठी चूक होईल. त्यापेक्षा विधायक काम करणाऱ्या अर्चनाताईला किंवा कामाचं विकासाचं व्हिजन असणाऱ्या राणादादांना निवडून देणं आणि तरच आपल्या मतदारसंघाचं 20 लाख लोकांचं भविष्य उज्ज्वल आहे. अन्यथा पुन्हा जर आपण ही चूक केली की मोदी साहेबाच्या मेजॉरिटीच्या माध्यमातून या भागामध्ये निधी खिचून आणण्यासाठी सक्षम खासदार म्हणून अर्चनाताईला निवडून दिलं तर निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास होईल. आणि ज्या माणसानं काहीही केलं नाही त्या माणसाचा या मतदारसंघातून फार मोठा पराभव होणार आहे. हे 4 जूनच्या निकालामधून निश्चितपणे दिसेल. धन्यवाद. सुरेश पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आहेत आणि त्यांनी आता मतदारसंघामध्ये प्रचार सभा देखील घेत आहेत. सगळं वातावरण आपल्याला त्यांनी सांगितलं की सत्य परिस्थिती काय आहे आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की जर आमचा महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर धाराशिव मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे 7 तारखेला जे आपल्याकडं मतदान प्रक्रिया पार पडते, लोकशाही जर बळकट करायची असेल तर सर्वांनी मतदान करणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, धाराशिव.